जसा मोठा होत चालला आहे तसं आगाऊसुद्धा होत चालला आहे आणि ॲटिट्यूडसुद्धा वाढलेला आहे. मी जितकं पण बोलवेल तितकं माझ्याकडे येत नाही आणि स्वतःहूनच घेऊन माझी मया करतो. लवकर आवरून आदित्यदासोबत अशी मस्ती चालू होती. गॅलरीमध्ये जाऊन दोघंजणं कशासाठी असे ओरडत होते आणि दोघांची खूप मया चालू होती. नंतर आज जेवणामध्ये दाल खिचडी केलेली होती, शॉर्टकट होती. वरण भाताचा कुकर ऑलरेडी मी लावलेला होता आणि नंतर जिरा, मोहरी, लसण आणि कढीपत्त्याचा आणि थोडी मिरची घालून तडका दिलेला होता आणि थोड्या वेळ ते शिजू दिलेलं होतं. नंतर हळद टाकून टमॅटोसुद्धा शिजू दिलेले होते आणि थोडंच तिखट घातलेलं होतं कारण सात्विकसुद्धा खाणार होता आणि सात्विकला आम्ही जास्त तिखट खायला देत नाही. कांदा, लसूण मसाला, चिकन मसाला आणि सांबार मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. नंतर मी त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घेतली आणि शिजलेला भातसुद्धा टाकून घेतला. थोड्या वेळ ते छान शिजू दिलं. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आणि एक शिट्टी होऊ दिली. तोपर्यंत इकडे ओट्ससुद्धा बनवले होते आणि सात्विकने हे ओट्स आवडीने खाल्लेले होते. व्हेज ओट्स होते. नंतर आज राशनसुद्धा मी भरलेलं होतं. छान व्यवस्थित क्लीन करून ठेवले होते डबे. आदित्यदादाच्या घरून आलेला आदित्यदादा झोपला हे बघून सात्विक एकटाच बोर होता. तेवढ्यात त्याचा पप्पा आला. पप्पाने त्याची खूप माया केली आणि त्याला हे असलं बघून आवडत नाही कारण सात्विक असा बोर होतो, त्याला ते बघवत नाही. आणि नंतर आजचं ॲटमॉस्फिअर असं झालेलं होतं, बाहेर पाऊससुद्धा चालू होता. सात्विक हे सुद्धा बघत होतं. छान सात्विकला आवरलं आणि खाली नेलं तर काय पाऊस सुरू होता म्हणून आज सात्विक पार्किंगमध्येच खेळला. वर पाऊस बघून आश्चर्यचकित झालेला काय होतं. आज अशा प्रकारे पोनी घातली. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी पोनी कशी वाटते. शॉपमध्ये गेले होते, मला थोडं सामान घ्यायचं होतं आणि आज मी पालकचे भजी बनवलेले होते आणि शॉर्टकट बनले होते. मला पण नाही माहिती कसे बनणार होते, पण सगळ्यांनी आवडीने खाल्ले. नंतर काय सगळ्यांनी आवडीने भजी खाल्ल्यानंतर माझ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल तर येतोच. दोघींचं व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं. सात्विकने नवीन एक आदित्यची सायकल आणली होती. नवीन आश्चर्यचकितनी घंटी वाजवत एकटाच खेळत होता. तेवढ्यात बाबा आले. बाबांनी आणि आदित्यदादा 10:30 वाजतासुद्धा आमच्या घरी परत आला कारण त्याला बिट्टूसोबत खेळायला खूप आवडतं आणि दोघांचा खूप छान टाईम स्पेंड होतो. रात्री शुभम आल्यानंतर आम्ही छान सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि सात्विकसुद्धा जेवण करत होता आमच्यासोबत. 10:30-11 वाजलेले होते. सात्विकला नवीन कपडे आलेले बघून शुभमला राहत नाही म्हणून शुभम नवीन एक कपडे मला घालून मागवत होता आणि सात्विकसुद्धा खूप आवडीने असं काही करतो आणि आम्हाला हे सुद्धा आवडतं. आम्ही एक कपडे त्याला घालून दिलेले. हे शर्ट शुभमचं फेवरेट आहे, त्या दिवशी घेतलेलं. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सात्विकला ते शर्ट कसं दिसते. जर तुम्ही सांगितलं तर समजणार की शुभमची चॉईस सात्विकसाठी खूपच छान आहे म्हणून सात्विक माझी अशा प्रकारे मया करत होता आणि त्याला नवीन कपडे घालायला आवडते. शुभमला बोर्नव्हिटा देऊन रोजप्रमाणे मी औषधचं दूधसुद्धा पिलेलं. मला तर ते आवडत नाही आणि मला कंटाळासुद्धा आला आणि चॉकलेट खाऊन असा दिवस संपवला. बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.